विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार सर्व पत्रकार बांधवांना विजयादशमीच्या आणि धम्मचक्र परिवर्तनाच्या हार्दिक शुभेच्छा। त्याचबरोबर तुमच्या माध्यमातून जे लोक ऐकतायत पाहतायत त्यांनाही विजयादशमीच्या आणि धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। गेल्या 10 वर्षांमध्ये त्याही पेक्षा जादा 11-12 वर्षांमध्ये भाजप आणि आरएसएसच्या लोकांनी आणि त्यांच्या समर्थक लोकांनी जे मुठभरच लोक आहेत त्यांनी या देशामध्ये जो काही नंगानाच सुरू केला आहे त्याला रोखण्याचं, अडवण्याचं, थांबवण्याचं काम आदरणीय पवार साहेबांनी फक्त महाराष्ट्रातच नाही तर इंडिया आघाडीची मोड बांधून संपूर्ण देशामध्ये केलेला आहे। आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रावरती सर्व देशाचं लक्ष लागलेलं आहे। संपूर्ण देशातल्या लोकांनी मोदींना, शहांना, आरएसएस, बीजेपीच्या विचाराला नाकारलेला आहे आणि शिव फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र काय करतोय याकडं देशाचं, जगात राहणाऱ्या भारतीयांचं लक्ष आहे। जगातल्या अनेक राष्ट्रांचं महाराष्ट्राच्या विधानसभेकडे लक्ष आहे की शिव फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आता कोणाकडे जाणार आहे। हेडगेवार गोळवळकरच्या विचारधारेकडे जाणार आहे की बहुजन महापुरुषांच्या विचारधारेकडे जाणार आहे। त्यासाठी एक जागा महत्वाची आहे। 288 विधानसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक मतदारसंघामध्ये हा विचारधारेचा संघर्ष होणार आहे। आदरणीय पवार साहेबांनी, सुप्रियाताईंनी इंदापूरला जो उमेदवार दिलेला आहे, जी घोषणा केली आहे, यामाग राज्याचं राजकारण आहे। राज्याचं राजकारण समोर ठेवून आदरणीय पवार साहेबांनी उमेदवार दिलेला आहे आणि जे बहुमत लागतं, आजचे सर्वे जे आहेत ते 180-190 चे सर्वे महाविकास आघाडीला दाखवतायत। तर बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये, आदरणीय विधानसभा मतदारसंघामध्ये वेगळा निर्णय होऊ नये, चुकीचा संदेश जाऊ नये अशी खबरदारी पवार साहेबांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्वच लोकांनी, कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे। काल एक मोठा परिवर्तन मेळावा झाला। जे काही वक्ते बोलले, भाषणं काही ऐकली, काही नाही ऐकली मी, परंतु त्यातल्या बऱ्याच लोकांच्या भावना ज्या आहेत, त्यातल्या बऱ्याच नेत्यांच्या भावनांच्या, काही भावनांची मी सहमत आहे। परंतु राज्याचं जर भविष्य किंवा महाराष्ट्राचा जो विचार आहे याचा आपण जर विचार केला किंवा त्याचं गांभीर्यानं आपण त्याच्यावरती चिंतन केलं तर इंदापूर तालुक्यामध्ये एकाच एक लढत होणं गरजेचं आहे। आणि त्यासाठी मी आदरणीय आप्पासाहेब असतील, जे खुल्या मनाचे आहेत, खुल्या दिलाचे आहेत, सरळ स्वभावाचे आहेत, मानेदादा असतील किंवा आमचे मित्र भरत शेट्टी असतील, या सर्वांना मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो
की वेळ गेलेली नाही. आपण इथं पराभूत म्हणजे जो उमेदवार आहे महायुतीचा, अजितदादांनी आणि फडणवीसांचा जो उमेदवार आहे इंदापूर तालुक्यामध्ये आहे, मी अजितदादांचा उमेदवार म्हणणारच नाही, फडणवीसांचा जो उमेदवार आहे इंदापूर तालुक्यामध्ये, त्याचा पराभव करणं गरजेचं आहे. फडणवीस ह्या अशा विकृत विचारधारेचे लोक आहेत हे लोक की ज्यांनी मराठा बौद्ध, मराठा ओबीसी, हिंदू मुस्लिम दंगली पेटवण्याच्या तयारीमध्ये आहेत. अशा लोकांच्या विकृत विचारधारेला जर आळा घालायचा असेल तर आपल्या तालुक्यातल्या लोकांनी जे पवार साहेबांवर प्रेम करतात त्यांनी पवार साहेबांच्या सुप्रियाताईंच्या खास करून सुप्रियाताईंनी जे आव्हान केलंय त्या आव्हानाचा सकारात्मक विचार करून त्याला प्रतिसाद दिला पाहिजे. जे आप्पासाहेबांच्या मनामध्ये विचार आहेत किंवा जे भरत शेट्टींच्या मनामध्ये विचार आहेत, त्या तालुक्यातल्या जनतेच्या मनात विचार आहेत, त्याच्यामध्ये ताईंनी जी काही माहिती दिलेली आहे किंवा ताईंची आप्पासाहेबांची भरत शेट्टी चर्चा झाली आहे, भरत शेट्टींचा काही विषय नाही. म्हणजे माझी आणि ताईंची आणि साहेबांची काल बराच वेळ चर्चा झाली मुंबईमध्ये. इंदापूरच्या विषयावर चर्चा झाली, महाराष्ट्राच्या विषयावर चर्चा झाली. त्यातून मला हे दिसतंय की ताईंच्या मनामध्ये आप्पासाहेबांच्या बद्दल, भरत शेट्टींच्या बद्दल, मानेदादांच्या बद्दल प्रचंड आदर आहे. त्या वारंवार सांगत होत्या की आप्पासाहेबांसारखा सरळ माणूस, ज्यांचा आमच्या कुटुंबाचे अनेक वर्ष संबंध आहेत, भरत शेट्टींच्या बाईंच्या कुटुंबाशी आमचे संबंध आहेत, दादांच्या माळेदादांच्यासाठी तर आदरणीय पवार साहेबांनी भारत सरकार केंद्र सरकारमध्ये कृषी मंत्री असताना, शेती मंत्री असताना माळेदादांसाठी त्यांनी निर्णय बदलला, नियम बदलला गुळाच्या कारखान्यासाठी. नंतरच्या काळामध्ये काही त्यांना फडणवीसांनीच त्रास दिला, हे बी आपल्या लोकांनी लक्षात ठेवलं पाहिजे. फडणवीसांनी त्यांच्यावर दबाव आणला वगैरे काय झाल्या असेल गोष्टी, आपल्या प्रत्येक कार्यकर्त्यांना शेवटी आपले लोक आपले असतात, काही कमी जास्त होतं. तर ह्या आपल्या लोकांनी याचा विचार केला पाहिजे. आणि जे काही आप्पासाहेबांचं भाषण मी ऐकलं त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले की निर्णय आम्ही घेऊ काही लोकांच्या बरोबर चर्चा करून. त्यांनी सकारात्मक निर्णय घ्यावा, ताईंच्या बरोबर पुन्हा चर्चा करावी. त्यांच्या अनेक चर्चा झालेल्या आहेत. काल ताई फोन करणार होत्या त्यांना, मला काही कल्पना नाही कारण माझी तब्येत ठीक नाही. तर त्यांनी सगळ्यांनी सकारात्मक चर्चा केली पाहिजे आणि एकाच एक उमेदवार देऊन जो काही महायुतीचा उमेदवार आहे इंदापूर तालुक्यातला, फडणवीसाचा आणि अजितदादांचा त्यांनी घर फोडलं. एकनाथ शिंदे ठाण्यातलं बदलापूरचं प्रकरण तुम्हाला माहिती आहे, ज्यानं बलात्कार केला तेव्हा फाशी झाली पाहिजे होती, जाहीर फाशी झाली पाहिजे होती. पण तुझ्या शाळेमध्ये हे प्रकार घडले, ते आपटे तिथला जो ट्रस्टी आहे त्याला वाचवण्यासाठी फडणवीसांनी मदत केली. तर का केली असेल महाराष्ट्राला माहिती आहे. त्याला जामीन झाला, त्याला अटक नाही झाली. एकनाथ शिंदेचा जिल्हा आहे. एकनाथ शिंदेचे, फडणवीसांचे आणि अजितदादांचे ज्यांनी घर फोडले यांचे उमेदवार इंदापूर तालुक्यामध्ये आहेत. त्यांचा जर पराभव करायचा असेल तर आपल्या तालुक्यातल्या बहुजन महापुरुषांच्या वरती, शिवफुले आंबेडकरांच्या वरती प्रेम करणाऱ्या, पवार साहेबांच्या वरती प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी
सकारात्मक विचार केला पाहिजे, त्यांच्याबरोबर चर्चा केली पाहिजे. मी पुन्हा सांगतो की आप्पासाहेबांच्या मनामध्ये ज्या गोष्टी आहेत किंवा भरतशेठींच्या किंवा मानेरांच्या मनामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या प्रत्येक गोष्टीची पूर्तता करून त्यांचा योग्य तो मान सन्मान राज्य पातळीवर केला जाणार आहे, ही माझी माहिती आहे. त्यांच्यावर माझी चर्चा झाली, त्याच्यातून मी तुम्हाला सांगतो. सध्या जी इंदापूर तालुक्यात बंडखोरी दिसते त्याच्यावर आपलं काय मत आहे? मी आता सांगितलं ना की चर्चा केली पाहिजे. पुन्हा एकदा राज्य पातळीवरती आप्पासाहेबांचा मान सन्मान केला जाईल. माझ्यासाठी ते आदरणीय आहेत आप्पासाहेब, आणि त्यातून मार्ग निघेल. कालच्या जी सभा झाली त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट यांचे जे उमेदवार आहेत त्यांच्यावर टीका न होता हर्षवर्धन पाटील जे आता तुतारीचे उमेदवार आहेत त्यांच्यावर गणदाटी हल्ला केला किंवा तिखट शब्दात त्यांनी आपला रोष व्यक्त केला. याबद्दल तुमचं काय मत? नैसर्गिक आहे, साहजिक आहे की उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू होता. त्याच्यामुळं उमेदवारांच्या स्पर्धेमध्ये ह्या गोष्टी होणार आहेत. ज्यावेळेस निवडणूक लागेल, प्रचार सुरू होईल, त्यावेळेस मग बघू ना महायुतीच्या उमेदवाराचं. आता सध्याला काय की उमेदवारी मागण्यासाठी स्पर्धा आहे ती, त्या अंतर्गत प्रश्न आहे पक्षाचा, तो संपेल थोड्या दिवसात. तुम्ही उमेदवारी मागायला गोविंद बागेत गेला होता, त्या टायमिंगला पवार साहेबांनी सांगितली ज्याची क्षमता आहे त्याच माणसाला आम्ही उमेदवारी देऊ. म्हणजे ह्याचा अर्थ असा नाही की आप्पासाहेबांची प्रवीण मानेची क्षमताच नाही उभं राहायची. मी काय सांगितलं तुम्हाला की महाराष्ट्राचं राजकारण बघून महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचार करून पवार साहेबांनी निर्णय घेतला असेल. आपल्यापेक्षा नाही, भारतातल्या जेवढे राजकीय धुरंधर आहेत त्यामध्ये सर्वात मोठा धुरंधर म्हणजे पवार साहेब आहेत. त्यांना आपल्यापेक्षा जादा निश्चित समजतं. ह्याचा अर्थ असा की लोकसभेला ह्यांची गरज लागली त्या टायमाला ह्यांचा वापर करून घेतला आणि त्यानंतर वाऱ्यावर सोडून दिले, असं तर तुम्हाला वाटत नाही? मी काय म्हणलं की त्यांचा मान सन्मान राज्य पातळीवर योग्य ठेवला जाणार आहे असं त्यांनी सांगितलंय. असं कुणीही कोणाला वाऱ्यावर सोडत नाही. 5,000 कोटी रुपयाची विकास कामं इंदापूर तालुक्यात झाली अशी वल्गना करणाऱ्या आमदारांना इंदापूर तालुक्यातील प्रत्येकाची साडी वाटपाची वेळ येते. तुम्ही याकडे कसं पाहता? महाराष्ट्रातले अनेक उद्योग गुजरातमध्ये गेलेत. लाखो कोटी रुपयांचे उद्योजक महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेले. अमित शहा, नरेंद्र मोदी आणि फडणवीसांनी, आणि त्या उद्योजकांना बाहेर पडण्यामध्ये मामांनी काही विरोध केलेला नाही किंवा अजितदादांच्या कुठल्याही सहकार्याने त्यांना विरोध केलेला नाही. लाखो रोजगार महाराष्ट्रातून बाहेर गेले लोकसभेच्या अगोदर. महाराष्ट्रातल्या बेरोजगाराचा शिक्षित, सुशिक्षित, वेल एज्युकेटेड, स्किल्ड म्हणजे कौशल्यपूर्ण शिक्षण घेतलेले असतील, IT चे असतील, इंजिनियर असतील, यांचा रोजगार गेला बाहेर. यांची लग्न होत नाहीत. तुम्ही जर माहिती घेतली गावागावामध्ये जाऊन तर मुलीच्या वडिलाला प्रश्न पडलेला आहे, मुलगी मोठी झाली आहे, वयात आली आहे, तिचं लग्न केलं पाहिजे, परंतु मुलगा आहे तो मिळत नाही किंवा मिळाला तर त्याला काही रोजगार नाही, नोकरी नाही, कामधंदा नाही, अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे. आणि तुम्ही कुठल्याही समाजामध्ये जा, माझा दावा आहे की मराठा असेल, माळी असेल, धनगर असेल, छोटा OBC असेल, भटक्या विमुक्ताचा वर्ग असेल, मायनॉरिटीचा अल्पसंख्याकाचा वर्ग असेल, बुद्धिस्ट बौद्ध लोक असतील, यांच्यामध्ये पूर्वी 20, 22, 25 वयोगटात लग्न व्हायचं. आता 25, 30, काही 35 वय झाले असेल तुमच्या बघण्यामध्ये मुलं, त्यांची लग्न होत नाहीत, विवाह होत नाहीत.
याचं कारण आहे वाढती बेरोजगारी. रोजगार तिकडे नेला या लोकांना. आता साड्या जे वाटल्या जात आहेत ना, ती भीती आहे की आपण जे काय वाटोळ केलं आहे, म्हणजे फक्त इंदापूरमध्ये साड्या वाटल्या नाहीत, तर त्या नवनीत राणाने तिकडे त्या भागामध्ये, अमरावती भागामध्ये काही दिवसापूर्वी साड्या वाटल्या होत्या आणि तिथल्या उमेदवाराचा पराभव झाला होता. साड्या वाटून पराभव झाला होता. साड्या वाटल्यात, 1,500 रुपये दिलेत, पण त्याचबरोबर तेलाचा बी भाव वाढवलाय, गॅस सिलेंडर बी वाढवलेला आहे, पेट्रोल डिझेल बी वाढवलेला आहे. 1,500 दिलेत, परंतु 3,000 रुपये 5,000 रुपये खिशातून काढलेले आहेत. त्या गोष्टी लोकांना दिसतील मतदाना दिवशी. दुसरी गोष्ट अशी की कुठल्याही घरातल्या व्यक्तीला वाटत नाही की आपल्या घरातल्या महिला दुसऱ्यांनी साडी दिली पाहिजे. बरोबर वाटत नाही. एवढी परिस्थिती गरीब केली आहे, एवढी वाईट परिस्थिती केली की आमच्या महिलांना आम्हीच दाखवलं जातं. ते चुकीचं आहे. म्हणजे असं नाही केलं पाहिजे. महामांनी त्याने काही फरक पडणार नाही. आणि हे जे काही बेरोजगारीचा विषय आहे, जातीमध्ये भांडणं लावण्याचे विषय आहेत आणि त्यांना तुम्ही समर्थन केलेलं आहे, हे काही लोकांना आवडलेलं नाही, आवडणार आहे. परंतु निवडणुका जवळ आल्यात, त्याचा काही परिणाम होऊ शकतोय काय कशावरती? त्या साडी वाटपाचा? बिलकुल नाही. मी काय सांगितलं तुम्हाला की त्याच पटीत महागाई वाढवली आहे ना, त्यापेक्षा जादा महागाई वाढली. कुठल्या गोष्टीची किंमत कमी आहे सध्याला? सोनं आज बऱ्याच लोकांनी, आता 76,000 सकाळचा रेट होता. कोण घेतं सोनं? जर साड्या 200 रुपयाची 100 रुपयाची जर मिळत असेल, 100 रुपये 200 रुपये साडी आहे, काही मोठी जादा महाग साडी नाही. कारण लॉट मध्ये जर घेतल्या तर जादा म्हणजे कमी किमतीत पडतात. 100-200 रुपये साडी काय फरक पडतो? हे होत असलेली बंडखोरी कुठं तर थांबेल असा विश्वास मला खात्री आहे, विश्वास आहे की बंडखोरी नाही, आमच्या घरातला विषय आहे तो थांबेल. भरणे जगदाळे माने जगदाळे माने पाटील आणि शाह यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न होतील का? आणि त्यासाठी वकील सर काय करतील? मी सगळ्यांना नम्रपूर्वक विनंती करतो, आदरणीय आप्पासाहेब असतील, भरतशेठ असतील, मान्यवर असतील, माझी विनंती आहे. खरं तर मी त्यांच्या एवढा मोठा नाही, खूप लहान कार्यकर्ता आहे. माझ्या वडिलांच्या वर हे सगळ्यांनी काम केलं आहे. तात्यांच्या बरोबर या लोकांनी काम केलं आहे. हे खूप मोठे लोक आहेत. तर मी काय करू शकतो? फक्त त्यांना विनंती करू शकतो किंवा आपल्याला महाराष्ट्र वाचवायचा असेल, आपली विचारधारा वाचवायची असेल, वाईट वृत्तीच्या विचारांच्या लोकांनी महाराष्ट्रावर राज्य करू नये असं आपल्याला वाटत असेल तर आपण एकत्र आलं पाहिजे. तुम्हाला काय वाटतंय तुमच्या नजरेतून जे आता पवार साहेबांना जे उमेदवार जाहीर केलेला थोडक्यात, तो तुमच्या दृष्टिकोनातून योग्य वाटतंय? मी ह्याच्या अगोदर उत्तर दिलेलं आहे की पवार साहेबांनी राज्याचं राजकारण समोर ठेवून जर उमेदवारी दिली असेल तर योग्यच असणार आहे. राज्याचं राजकारण आहे. पवार साहेब देशाचं राजकारण करतात. हर्षवर्धन पाटील एवढे वर्ष मंत्री होते. जर बंडखोरी होत असेल तर होऊ द्या ना. त्यांना जर त्यांची मतं आजमावायची असतील, आप्पासाहेबांना, प्रवीण मानेंना, त्यांना जर सारखंच घरी बसायचं पंचवार्षिकला, तर मत आजमावू द्या त्यांना. तुम्हाला काय भरण्याची भीती वाटते का पवार साहेबांना? असं नाही. भाजपने आणि आरएसएसनं गेल्या अनेक दशकामध्ये भाजपनं फूट पाडून राजकारण केलं आहे. जसं की 1978 ला मंडल कमिटीचा रिपोर्ट आला, नंतर मग 1982 ला मंडल कमिटीचा रिपोर्ट आला, 1984 ला भाजपनं, आरएसएसनं भारतामध्ये मुस्लिम द्वेष पसरायला सुरुवात केली.
म्हणजे भारतातल्या दोन भावांना वेगवेगळं करायचा प्रयत्न त्यांनी केला, म्हणजे विभाजन करायचं आणि राज्य करायचं. आता जस्ट म्हणजे 2019ला 19च्या निवडणुकीच्या अगोदर 2018ला दंगल घडवली महाराष्ट्रामध्ये मराठा विरुद्ध बौद्ध. हे बांधव आहेत, हे हजारो वर्ष इतिहास आहे. अनेक लेखकांचं त्याच्यामध्ये संशोधन आहे. हे मूळचे एकाच समूहाचे लोक आहेत. पण 2018ला फडणवीसांनी, मी जाहीरपणे सांगते, वारंवार सांगेन, फडणवीसांनी या दोन भावांच्या मध्ये दंगली घडवायचा प्रयत्न केला, दंगल घडवली आणि 2019ला राज्य केलं, सत्तेवर आलं. आता ओबीसीच्या मध्ये जो ओबीसी प्रत्येक गावामध्ये एकामेकाच्या बरोबर, म्हणजे मराठा असेल, कुणबी असेल किंवा 12 लोक असतील, गावगाड्यामध्ये हे सगळे लोक एकामेकाला मदत करत असतात, उसनवारी करत असतात, एकामेकाच्या सुखदुःखात जात असतात, लग्नाला जातात, मैत्रीला जातात, वाढदिवसाला जातात. या लोकांच्या मध्ये फूट पाडायचं काम कोण करते? फडणवीस करतो. ही फूट पडू नये, विभाजन होऊ नये आणि सहज विजय झाला पाहिजे म्हणून एकत्र सगळ्यांनी आलं पाहिजे. मी मामांच्या विरोधात म्हणतच नाही, मी महायुतीचा उमेदवार आहेत मामा. एकनाथ शिंदे, अजितदादा आणि फडणवीसांचे उमेदवार आहेत मामा. तुम्हाला आश्चर्य वाटलं की खरं तर पसंती गेल्या निवडणुकीत 2019ला हर्षवर्धन पाटील भाऊंच्या ऐवजी फडणवीसांची पसंती मामाला होती. तुम्हाला माझे कदाचित माहिती असेल त्या गोष्टी. आजही फडणवीसांची पसंती मामाच आहेत. त्यांनी काहीतरी शो केले इथं तरी फडणवीसांची पसंती मामाच आहेत. ही जी बंडखोरी झाली भाजपमुळे झाली नाही, ही जी काय उमेदवार निवडला गेला हे अंतर्गत झालेलं. मी काय म्हणलं की राज्याचं राजकारण समोर ठेवून जर काही निर्णय घ्यायचे, नेतृत्व करताना खूप तुम्ही काही जरी केलं तरी काही नाही काही थोडी नाराजी होतेच. आता भाजप जातीयवादी पक्ष आहे असे सुकट मामा म्हणायचे. मात्र ते झाला भाजप माहितीचे उमेदवार, त्याच्या पाठीमागे देवेंद्र, नरेंद्र आणि अमित शहा असणारच आहे. कसं बघता तुम्ही या मामाच्या वक्तव्याकडे आणि त्या वागण्याकडे? मामांच्या बद्दल ना निवडणुकीमध्ये जादा बोले, म्हणजे जादा मी इंदापूरमध्ये तालुक्यामध्ये असणार नाही. महाराष्ट्रामध्ये काही मतदारसंघाची जबाबदारी माझ्याकडे असेल, पण काही ज्यावेळेस बोलेन मी मामाच्या निवडणुकीमध्ये त्यावेळेस निवडणुकीमध्ये बोलेन. महाराष्ट्र सरकारने मी मामांच्यावरती व्यक्तिगत आता सध्याला बोलत नाही. गरज पडेल मला वाटते निवडणुकीमध्ये, त्यावेळेस मी बोलेन. राज्याच्या इंदापूरमध्ये एकंदरीत अशी बी चर्चा आहे की प्रवीण माने यांना बंड करा, हे त्याच्यामध्ये अजितदादांचा हात आहे, अशी एकंदरीत सर्वत्र चर्चा काय. जोपर्यंत मी वकील आहे, मला पुरावा लागतो किंवा अनुमान जरी असला, अनुमान बांधता आला पाहिजे. अनुमान जर तो तर्कसंगत असेल तर ते बोललं पाहिजे. आता साहजिक आहे की कुठलाही व्यक्ती किंवा कुठल्याही राजकारणी जर विरोधी पक्षामध्ये, विरोधी गटामध्ये जर वांधा करत असेल तो प्रयत्न करणार, 100% प्रयत्न करणार. पण आपला विरोधक जर विभाजित असेल तर ती सुद्धा ताकद असते आपली. आपल्या विरोधातला जो पक्ष जर विभाजित होत असेल तर ती सुद्धा आपली ताकद राहते, ती आपले मेरिट राहते. कुठलाही माणूस असं करू शकतो, कुठलाही राजकारणी करू शकतो किंवा राष्ट्रवादी पवारसाहेबांच्या पक्षामध्ये फूट पडत असेल किंवा मतभेद होत असतील तर कुणी प्रयत्न करणार नाही. परंतु जोपर्यंत त्याचा पुरावा येत नाही तोपर्यंत मी असं काय बोलणार नाही. महाराष्ट्र सरकारने नवीन 15 जातींचा ओबीसी मध्ये समावेश केलेला आहे. काय 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 महाराष्ट्र सरकारने नवीन 15 जातींचा ओबीसी मध्ये समावेश केलेला आहे. याच्या बाबतीत तुम्हाला काय वाटतं? जनगणना केली पाहिजे, जातीने जनगणना केली पाहिजे. जातीने जनगणना करून
त्यांना त्यांच्या संख्येच्या प्रमाणात प्रत्येकाला आरक्षण असेल किंवा सत्तेमधली हिस्सेदारी असेल दिली पाहिजे. पक्षाने आपल्याला जबाबदारी काय दिली राज्यात? हे 1-2 दिवसात 2-3 दिवसात मिळेल अशी अपेक्षा आहे. बघूया काय जी जबाबदारी दिली तरी मी काम करणार आहे, नाही दिली तरी काम करणार आहे. आणि कुठल्या अपेक्षा ठेवून मी गेलेलो नाही. माझी फक्त अपेक्षा एवढीच आहे की जे काही महाराष्ट्रामधून कार्यकर्ते त्या दिवशी कार्यक्रमाला आले, पक्षप्रवेश कार्यक्रमाला, ते कार्यक्रमात असतील आलेले कार्यकर्ते असतील, केंद्र प्रशिक्षित कार्यकर्ते, जे घरी बसलेले कार्यकर्ते होते, किंवा त्या कार्यक्रमानंतर महाराष्ट्रातून अनेक लोकांचे मला कार्यकर्त्यांचे फोन आले, ते कार्यकर्ते असतील, त्यांना त्यांच्या त्यांच्या मतदारसंघामध्ये, तो पंचायत समितीचा मतदारसंघ असेल, जिल्हा परिषद मतदारसंघ असेल, नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, त्या त्या मतदारसंघामध्ये त्या त्या कार्यकर्त्यांना पक्षाची संधी असतील किंवा स्थानिक स्वराज्यामध्ये संधी असेल, हे मिळवण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. त्या त्या योग्यतेनुसार त्यांना ती संधी मिळेल. मी कुठली अपेक्षा ठेवून पक्षामध्ये गेलोय, 25 वर्षामध्ये मी कुठल्या अपेक्षा ठेवली नाही. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही इंदापूरचे पत्रकार आहात, की मी 25 वर्षामध्ये काय केलं, कुठलीच अपेक्षा केली नाही. मी कुणाकडूनच केली नाही अपेक्षा. पण अपेक्षा केल्यावर ते अपेक्षा भंग होऊ शकतो हे मी लहानपणीच माहिती झालं मला. त्यामुळे मी कुठल्या अपेक्षेने कुठलं काम केलं नाही कधी. मिळालं ठीक, नाही मिळालं तर नाही. म्हणजे मिळालं तरी आनंद आहे, नाही मिळालं तर आनंदच आहे. अपेक्षाच नाही असल्यावर काय फरक पडतो. गुन्हेगारीचं वय आता 18 वरून 14 वर्षाचा सरकार म्हणजे कायद्यानुसार करते, वय वर्ष 14 पर्यंत. तर तुम्हाला काय म्हणायचं? 2 गोष्टी आहेत. जगामध्ये जे विकसित देश आहेत किंवा समाजशास्त्रज्ञ जे लोक आहेत, त्यांचं म्हणणं आहे की बेरोजगारी वाढली की गुन्हेगारी वाढते. जी गुन्हेगारी महाराष्ट्रामध्ये देशामध्ये वाढत आहे त्याचं एकमेव कारण आहे, एकमेव नाही, एक कारण आहे अनेक कारणांपैकी बेरोजगार आहे. शिक्षित लोक आहेत पण बेरोजगार आहेत. पूर्वी एकच जातीचे लोक चोरीमध्ये दरोड्यामध्ये असायचे. बघा मागच्या 20-25 वर्षामध्ये तुम्ही जर पोलीस स्टेशनला ज्याने 25-30 वर्ष काम केलंय, पोलीस स्टेशनला 40 वर्ष 30 वर्ष ज्याने सर्व्हिस केली आहे, त्या अधिकाऱ्याला विचारा 25 वर्षापूर्वी 20 वर्षापूर्वी एकाच जातीच्या लोकांना चोरीमध्ये दरोड्यामध्ये आणलं जायचं. आज महाराष्ट्रामध्ये देशामध्ये मराठा, माळी, धनगर, महार, मांग, मुस्लिम मोबाईल चोरीमध्ये, गाडी चोरीमध्ये बेरोजगारी वाढली. आणि बेरोजगारी यांनी वाढवलेली आहे आणि ह्या 10-11 वर्षामध्ये जादा वाढवलेली आहे. त्याच्यामुळं गुन्हेगारी जी वाढते त्याचं कारण बेरोजगारी आहे. दुसरी गोष्ट की संस्कार कुठले आहेत आमच्यावरती. आमच्यावर जर संस्कार जर चोरांचे, दरोडेखोरांचे असतील तर पोर तसे करणे. चुकीच्या लोकांचं उदो जर केला तर चुकीच्या लोकांना आयडल मानलं, आदर्श मानलं तर लोक चुकीचं काम करणार. तथागत बुद्ध असतील, आमचे संत असतील, संत नामदेवापासून संत तुकाराम महाराजापर्यंत, गाडगे महाराजांपर्यंत, तुकडोजी महाराजापर्यंत, किंवा छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज असतील, शाहू फुले आंबेडकर असतील, हा विचार जर लोकांच्याकडे गेला तर असं होणार. तो विचार लोकांच्या पर्यंत, मुलांच्या पर्यंत, शाळेमध्ये शिकवला पाहिजे. महाराष्ट्रात दिवसेंदिवस बलात्कार आणि खुनाची संख्या वाढत चालली, तरी देवेंद्र फडणवीस याबद्दल काय बोलत नाही. याबद्दल तुमचं काय म्हणणं? त्यांचं कल्चर वेगळं आहे. म्हणजे त्यांच्यावर स्वतःच अनेक गुन्हे आहेत. देवेंद्र फडणवीस अनेक गुन्हे आहेत पहिले, त्यामुळे त्यांना काय फरक पडत नाही. तेच गुन्हेगारी क्षेत्रात आले. आता आमच्यावर बी गुन्हे आहेत पण आमच्यावर खोटे आहेत, तुम्हाला माहिती आहे.
सगळ्या तालुक्याला माहिती आहे. तर समजा कोणी सांगितलं तुमच्यावर गुन्हा आहे असं उद्या म्हटलं तिथे की राहुल मंत्र गुन्हा आहे, मग त्यांनी इंदापूर तालुक्यात येऊन चौकशी केली पाहिजे, लोकांच्या मध्ये विचारलं पाहिजे की राहुल मंत्र गुन्हेगार आहे का, मग त्यांना उत्तर कळेल. परंतु फडणवीस गुन्हेगार आहेत, दंगली घडवतात, दंगली घडवण्याला समर्थन करतात. आता त्याबाबत त्यांना काय आपण म्हणजे तेच कायदा आणि सुव्यवस्था अशा लोकांकडे जर दिली गृहमंत्रीपद, तर वरमाई तात्यांच्या आमच्या वडिलांच्या भाषेत वरमाई शिंदळ असेल तर काय होणार आहे, वराट तसंच करणार आहे. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.